सून आणि मुलगा अडाणी गावंढळ समजत होते आईला, परंतु सुनेच्या आईने जेव्हा मला अडाणी गावंढळ समजून पैशांच्या तुलनेत तोलायला लागली, तेव्हा मी तिला असा काही धडा शिकवला आणि माझं असं काही खरं रूप दाखवलं की त्यानंतर मुलाला आणि सुनेला तर सोडाच, परंतु सुनेच्या आई वडिलांना देखील खूप मोठा धक्का बसला होता. लक्षात ठेवा, जेव्हा संपत्ती आवाज करते तेव्हा नम्रता शांतपणे बसून सर्व काही पाहत असते. मी नेहमीच एक साधारण आयुष्य जगत आले होते. माझं नाव पद्मावती आहे आणि मी साधारण 18 वर्षांपासून एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत होते. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल की मी प्रत्येक महिन्याला 1,00,000 रुपये कमवत होते. ही रक्कम त्या काळात खूप मोठी होती. रक्कम समजली जायची, पण माझा मुलगा अजितला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अजितसाठी तरी मी एक साधारण महिला होती, जी सकाळी कामाला जायची आणि संध्याकाळी थकून भागून परत घरी यायची आणि स्वयंपाकघरात जाऊन जे काही असेल त्यापासून जेवण बनवायची. म्हणजेच एक साधारण नोकरी करणारी महिला, यापेक्षा जास्त कोणीही नाही. आणि मी सुद्धा कधीच माझ्या मुलाला मी कोणत्या पदावर काम करते हे खरं सांगितलं नाही. माझ्यासाठी पैसा म्हणजे ट्रॉफी नव्हती, त्याला भिंतीवर सर्व ठेवून सर्वांना दाखवले जावे. मी अशा काळात लहानाची मोठी झाली होती, जिथे आत्मसन्मान हा आतून येत असायचा आणि त्यावेळी बडबड करण्यापेक्षा जास्त शांत राहणे म्हणजे चांगलं लक्षण मानलं जायचं. म्हणूनच मी माझे सत्य नेहमी माझ्या जवळ ठेवली. मी कितीतरी वर्ष माझ्या मध्यमवर्गीय इमारतीमध्ये असलेल्या घरात राहत होती, जे घर मी माझ्या मेहनतीच्या पैशांतून खरेदी केली होते. मी कितीतरी वर्ष ती एकच चामड्याची पर्स वापरत होते. एवढेच नाही तर मी बाजारातील साध्या दुकानांमधून कपडे खरेदी करायची आणि घरी स्वतः जेवण बनवायची. अशा प्रकारामुळे मी सर्व गोष्टींमध्ये बचत करत असायची. त्यामुळे मी कोणाचाही काहीही गाजावाजा न करता शांतपणे श्रीमंत होत गेली. कारण खरी हिंमत कधीच आवाज करत नाही, तर खरी हिंमत फक्त बघते. आणि मी प्रत्येक गोष्ट खूप लक्षपूर्वक पाहत असायची. एक दिवस गुरुवार होता. त्या दुपारी अजितचा फोन आला. त्याचा आवाज थोडा बदललेला वाटत होता. त्याच्या आवाजात अशी भीती होती, जणू काही लहानपणी कोणीतरी चूक केल्यानंतर त्याच्या आवाजामध्ये जी भीती असायची त्या प्रकारचा आज त्याचा आवाज होता. तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला की त्याची बायको प्रियांकाचे आईबाबा परदेशातून आले आहेत आणि त्यांना मला भेटायचे आहे. त्यांनी त्या लोकांसाठी रविवारी शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये डिनरचे आयोजन केले आहे आणि ते लोक तिथे मला भेटतील, म्हणून मला त्या ठिकाणी जायचे आहे. माझ्या मुलाच्या आवाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा दबाव होता. यावरून ही गोष्ट स्पष्ट होती की हे एका मुलाचे आमंत्रण नव्हते, तर एका प्रकारची विनंती होती की आई, तिथे जाऊन मला लाज वाटेल अशी कोणतीही कृती करू नकोस. तेव्हा मी माझ्या मुलाला हळूच विचारले की त्यांना माझ्याविषयी काय माहिती आहे का? अजित काही क्षण थांबला, शांत राहिला आणि म्हणाला, आई, मी त्यांना एवढंच सांगितलं आहे की तू एका कंपनीमध्ये काम करतेस, एक टीचर तेस आणि तू एक साधारण महिला आहेस. यापेक्षा जास्त कोणी नाहीस. साधारण हा फक्त एक शब्द जणू माझे संपूर्ण आयुष्य याच लहान विशेषणामध्ये सामावले होते. जणू मीच एक समस्या आहे आणि त्यासाठी मला माफी मागावी लागत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी नक्कीच येईल. मी माझ्या जुन्या पण आरामदायक ड्रॉइंग रूमकडे पाहिलं. फर्निचर जुने होते. भिंतींवर कोणतीही महागडी कलाकृती नव्हती. एक छोटासा जुना टीव्ही होता. कोणाला प्रभावित करेल असे काहीही नव्हते. आणि त्या क्षणी मी ठरवले, जर माझ्या मुलाला वाटत असेल की मी एक गरीब महिला आहे आणि जर माझ्या सुनेचे आई वडील मला याच दृष्टिकोनातून तोलण्यासाठी तयार असतील, तर मी त्यांना तेच देईल ज्याची ते अपेक्षा करत असतील. त्या क्षणी ठरवले की मी एक तुटलेली साधी भोळी गरीब आई असल्याची बतावणी करेल. कारण जे लोक संपत्तीने दुसऱ्याचे मापन करतात ते खरंच कसे दिसतात हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होते. रविवारचा दिवस आला. मी माझी सर्वात वाईट साडी बाहेर काढली. एक हलक्या राखाडी रंगाची चुरगळलेली सुती साडी आणि मी जुने खूप वेळा घातलेले बूट घातले. कोणताही दागिना नाही, अगदी घड्याळही नाही. मग मी माझी फिकी पडलेली कापडी पिशवी उचलली, केसांचा एक विस्कटलेला आंबाडा बांधला आणि आरशात पाहिले. मी एक अशी स्त्री दिसत होती जिच्यावर आयुष्यात खूप संकटे आली आहेत आणि ती कसे तरी आयुष्यात जगत आहे. मी एक रिक्षा पकडली आणि त्या रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. शहराच्या सर्वात पॉश भागात एक अत्यंत महागडे हॉटेल, जिथे मेन्यू कार्डमध्ये किंमत लिहिलेल्या नसायच्या आणि जिथे एका प्लेटचा खर्च एका सामान्य व्यक्तीच्या एका महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त होत असे.
हॉटेलच्या दारावर पोचून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि अजित आणि प्रिया लांबून एका टेबलाजवळ उभे होते. अजितने सूट घातला होता आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता, तर माझी सून प्रिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती, प्रेम रंगाच्या ड्रेसमध्ये. पण ते दरवाजाकडे तणावपूर्वक नजरेने बघत होती, जणू तिला लाज वाटत होती. नंतर माझी नजर प्रियाच्या आईवडिलांवर पडली. ते राजा महाराजांप्रमाणे एका टेबलवर बसले होते. प्रियाची आई सुषमा गाडगे यांची जरीची चमकदार हिरवी साडी परिधान केली होती. गळ्यात, मनगटावर आणि बोटांवर हिरे आणि सोने होतेच. तर प्रियाचे बाबा दिनेश गाडगे एका नीटनेटक्या सूटमध्ये होते. हातात एक महागडे सोन्याचे कंकण किंवा घड्याळ. दोघेही जणू एका आलिशान महालातून डिनर करण्यासाठी आले वाटत होते. मी घाबरत हळूवार पावले टाकत पुढे सरकले, जणू मी त्या ठिकाणी नव्हते. अजितने मला पाहिले आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याचे डोळे मोठे झाले. आई, आई, तू येणार होतीस, म्हणाली होतीस, त्याचप्रमाणे आलीस. त्याच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थ होती. मी एक हलके स्मित हास्य देत, हो बाळा, मी आले. तेव्हा प्रियाने माझ्या गालावर एक चुंबन घेतले आणि म्हणाली, नमस्ते सासूबाई, तुम्हाला बघून छान वाटलं. पण तिच्या डोळ्यातील भावना तिच्या शब्दाच्या अगदी उलट दिसत होत्या. तिने तिच्या आईवडिलांशी माझी ओळख करून दिली, एका विचित्र, जवळजवळ माफी मागणाऱ्या पद्धतीने करून दिली. पप्पा, मम्मी, ही अजितची आई आहे. ज्या प्रियाची आई सुषमा गाडगेने मला वरपासून खालीपर्यंत निरखून पाहिलं आणि त्या क्षणी मला त्यांच्या डोळ्यात सगळं दिसलं. तिरस्कार, निराशा अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्यांना त्यांचा माझा पोशाख, माझे जुने बूट, माझी झोळी बघून किती घृणास्पद वाटत होते. तरी मी मजबुरी म्हणून त्यांना एक हळूवार निर्जीव हात माझ्या दिशेने पुढे केला आणि एक शिष्टाचार म्हणून आपल्याला भेटून आनंद झाला. निलेश गाडगेने त्याचप्रमाणे खोटे हास्य करत आणून चेहऱ्यावर हास्य आणलं. हात मिळवला. त्यानंतर मला त्या खूप मोठ्या हॉटेलच्या शेवटच्या कोपऱ्यात बसवलं गेलं, सर्वात दूरच्या खुर्चीवर, जणू मी दुसऱ्या दर्जाची पाहुणी आहे. कोणीही माझी खुर्ची सरकवायला देखील मदत केली नाही, ना कोणी विचारलं की मी आरामदायक आहे की नाही. वेटर मेन्यू कार्ड घेऊन आला, जो मेन्यू कार्ड इंग्रजी भाषेत लिहिला होता. मी मेन्यू कार्ड उघडला आणि मला काही समजत नसल्याचं नाटक केलं. तेव्हा सुषमा गाडगेने उपासाने विचारलं, तुम्हाला मेन्यू कार्ड समजून सांगण्याची माझी मदत पाहिजे का? मी माझा आवाज शक्यता तितका बदलला आणि भोळा ठेवला, हो, मला या शब्दांचा अर्थ कळत नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला आणि माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं. त्यांनी वेटरला सांगितलं, काहीतरी साधं आणि असं जे जास्त महागडं नसेल. आम्हाला यांच्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नाहीत, असे प्रियाची आई त्या वेटरला इंग्रजीमध्ये म्हणाली. का तर मला समजायला नको. तेव्हा दिनेश गाडगेंनी मान डोलावली, पण अजितने आपली नजर खाली केली आणि प्रिया आपल्या नॅपकिनशी खेळू लागली. मी फक्त बघत राहिले. मग प्रियाच्या आईने बोलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या विदेशी वारीबद्दल, विमानतळामधील थकावयाबद्दल आणि इथे सगळं कसं किती वेगळं आहे याबद्दल सांगितलं. मग हळूच त्यांनी पैशांची गोष्ट सुरू केली. त्यांनी सांगितलं की ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथलं भाड्याचा 1000 रुपये प्रतिदिवस आहे. पुढे त्यांनी भाड्याने घेतलेल्या आलिशान गाडीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की शॉपिंगमध्ये त्यांनी काही वस्तू घेतल्या, जास्त काही नाही, फक्त काही लाख रुपयांच्या. त्या माझ्याकडे पाहत होत्या. मी प्रभावित व्हायचं या अपेक्षेने मी फक्त मान हलवली. ते तर खूपच छान आहे. त्या पुढे म्हणाले, हे बघा पद्मावती ताई, आम्ही नेहमी पैशांच्या बाबतीत खूप सदावत असतो. आम्ही खूप मेहनती केली, चांगली गुंतवणूक केली, त्यामुळे आता आमची 2 देशांमध्ये प्रॉपर्टी आहे. दिनेश, ते मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि मी माझ्या गुंतवणूकदारांची देखरेख करते. मग प्रियाची आई हसतच म्हणाली, विचारलं, तुम्ही नेमके काय करता? मी मानखाली झुकून उत्तर दिलं, मी एका ऑफिसमध्ये काम करते, कागदपत्रे, फायलिंग, साध्या गोष्टी. सुषमा गाडगे दिनेशकडे पाहत म्हणाली, मी समजले, प्रशाईस काम हे ठीक आहे, प्रामाणिक काम आहे. शेवटी सगळ्या नोकऱ्या आदरणीय असतातच, नाही का? निश्चित, मी उत्तर दिले. तेवढ्यात जेवण झालं आणि मोठ्या प्लेट्समध्ये लहान लहान कलाकृती सारख्या सजवलेले खाद्यपदार्थ होते. सुषमा गाडगेंनी काळजीपूर्वक आपली प्लेट स्वतःजवळ घेतली आणि म्हणाली, ही 6000 रुपयांची एक प्लेट आहे. पण याची किंमत एवढी जास्त का आहे? तर चांगल्या गुणवत्तेसाठी पैसे द्यावे लागतात. कोणी काही खाऊ शकत नाही, बरोबर ना? मी मान हलवली. नक्कीच, तुम्ही बरोबर बोलत आहात. अजितने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाच्या आईने त्याला मध्येच टोकलं. बाळा, तुझी आई एकटी राहते का? अजितने मान हलवली. हो, ती एका लहानशा अपॉइंटमेंटमध्ये राहते. प्रियाच्या आईने बनावटी दाखवल्या. अहो हो, कठीण होत असेल ना ह्या वयात एकटं राहणं, जास्त आधार नसणं आणि तुमचा सगळा पगार, सगळं कसं सांभाळता?
तेव्हा मला जाणवलं की सापळा आवळा जास्त आहे. मी हळूच उत्तर दिले, हो, माझे पोट भरत असताना जिथे पैसे वाचवता येतात तिथे वाचवते. माझ्या जास्त गरजा नाहीत. प्रियाच्या आईने नाट्यमय पद्धतीने आभार मानले. पद्मावती ताई, तुम्ही किती बहादूर आहेत ना. मी खरंच त्या महिलांची प्रशंसा करते ज्या एकट्या संघर्ष करतात. अर्थात प्रत्येक आईला वाटतं की तिने आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यावं. पण ठीक आहे, प्रत्येक जण तेवढंच देऊ शकतो जेवढं तो देऊ शकतो. हा एक थेट जीव घेणा हल्ला होता. ते आम्हाला सांगत होत्या की मी अजितसाठी पुरेशी नव्हते. मी त्याला तो हकदार असेल आयुष्य दिलं नाही का, तर मी गरीब आहे आणि अपूर्ण आहे. अजितने टेबलाखाली मोठी आवळल्या होत्या. प्रियाच्या आईने आपले बोलणे पुढे सुरू ठेवले आणि नेहमी लक्ष दिलं की प्रियाला सर्वात उत्तम मिळेल. ती सर्वात शाळेमध्ये गेली, जग फिरली, 4 भाषा शिकली. आता ती एक शानदार नोकरी करत आहे आणि ती खूप चांगले कमावते. जेव्हा तिचं लग्न आधीशी झालं तेव्हा आम्ही त्यांना खूप मदत केली. आम्ही त्यांना घराच्या डाऊन पेमेंटसाठीही पैसे दिले. आम्ही त्यांच्या हनीमूनचा खर्च उचलला, कारण आम्ही तेच आहोत. आम्ही आमच्या मुलांना समर्थन देण्यावर विश्वास ठेवतो. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आणि तुम्ही अजितला काही मदत केली का? त्याच्या लग्नाच्या वेळी हा प्रश्न एका तीक्ष्ण सुरीसारखा हवेत तरंगत होता. जास्त नाही, मी उत्तर दिलं. जे बनवलं, एक छोटीशी भेटवस्तू दिली. माझ्या अशा बोलण्यावर प्रियाची आई हसली. तेव्हा माझा राग उफाळून आला आणि मी म्हणाले, प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्वाची असते नाही का? रक्कम नाही तर भावनाही तेवढीच महत्वाची आहे. मला राग आला होता, पण तो स्फोटक नव्हता. तो बर्फाखाली वाहणाऱ्या नदीसारखा थंड आणि नियंत्रित होता. मी माझे दडलेले स्मितहास्य कायम ठेवले आणि प्रियाच्या आईला बोलून दिलं. ज्या जितकं जास्त बोलत होत्या त्या तितकं स्वतःला उघड करत गेल्या. मग प्रियाच्या आईने महागड्या रेड वाईनचा घोट घेतला. ही वाईन फ्रान्सच्या खास भागातील आहे. एका बाटलीत किंमत जवळपास 50,000 रुपये आहे. पण जेव्हा तुम्हाला गुणवत्ता माहीत असते तेव्हा तुम्ही कुंजीशी करत नाही, बरोबर ना? त्यावर मी उत्तर दिले, मी फक्त एक वाईन फक्त खास प्रसंगी पिते आणि सहसा सर्वात स्वस्त वाली. मला या सगळ्या गोष्टींची जास्त समज नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवत स्मितहास्य केली. काही हरकत नाही. प्रत्येकाची प्रशिक्षित चव नसते. ती अनुभवाने, प्रवासातून, शिक्षणातून येते. डेट झालं असेल, कलाकृतीसारख्या दिसणाऱ्या लहान लहान गोष्टी प्रियाच्या आईने सर्वात महागड्या डेझर्ट्स ऑर्डर केल्या होत्या. त्या प्रियाच्या आईने सर्वात महाग डेझर्ट्स ऑर्डर केल्या होत्या. हा 2,000 रुपयांचा एक तुकडा आहे. त्या म्हणाले, यावर खाण्यायोग्य सोनं लावलं आहे. बघा, हे सोनेरी खासियत फक्त सर्वोत्तम हॉटेल्समध्येच देतात. थोड्या वेळाने प्रियाची आई गंभीर होऊन म्हणाली, पद्मावती ताई, आता आपण सर्वजण इथे आहोत, त्यामुळे मला वाटते की आपण एक कुटुंब आहोत. काहीतरी बोलले पाहिजे. अजित तणावात आला. मग मला नाही वाटलं की योग्य वेळ आहे. प्रियाच्या आईने हात वर केला. मला माझे बोलणे पूर्ण करू दे बाळा, हे आवश्यक आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पद्मावती ताईला समजलं की अजितला वाढवण्यासाठी तुम्ही किती तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेत. मी खरोखर त्या गोष्टींसाठी तुमचा आदर करते. पण अजित हा त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहे. त्याचं लग्न झालं आहे, त्याला जबाबदाऱ्या आहेत आणि प्रिया व तो स्टेरी यासाठी पात्र आहे. स्थेय मिळून हळूच विचारले. हो, त्यांनी उत्तर दिले. आर्थिक आणि भावनिक स्थेय आम्ही त्याला खूप मदत केली आहे आणि करत राहू. पण अजितवर अनावश्यक भार पडू नये आम्हाला वाटते. त्याचा स्वर स्पष्ट होता. त्याला मला भार म्हणवत होता. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याच्या आईला त्या भार समजत होत्या. मी पुनरावृत्ती केली. प्रियाची आई सुस्कारा टाकत म्हणाली, मला कठोर व्हायचं नाहीये, पण तुमच्या वयात मर्यादित पगारासह एकटं राहणं हे स्वाभाविक आहे आणि अजितला तुमची काळजी वाटते. त्याला वाटेल की त्याला तुमची काळजी घ्यावी लागेल. हे ठीक आहे. तो एक चांगला मुलगा आहे. पण ही काळाची त्याची वैवाहिक जीवनावर परिणाम करू नये असे आम्हाला वाटते. तुम्हाला माझे म्हणणे समजत आहे का? मी उत्तर दिले, हो. म्हणूनच त्यांनी पुढे सांगितले, मी आणि दिनेशने काहीतरी विचार केला आहे. त्यांनी नाट्यमय विराम घेतला. आणि तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. तुम्हाला एक छोटासा मासिक भत्ता देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिक आरामात राहू शकाल आणि अजितला एवढी चिंता करावी लागणार नाही. अर्थात तो अगदी माफक असेल. आम्ही काही चमत्कार करू शकत नाही, पण तो एक आधार असेल. आणि मग त्यांनी त्यांचा
त्यांचा खरा प्रस्ताव मांडला आणि त्या बदल्यात आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही अजित आणि प्रियाच्या जागेचा आधार करा. त्यांना जास्त शोधू नका, त्यांना दबावात आणू नका, त्यांना कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य द्या. याचा अर्थ दानाच्या वेशातील लाज होती. त्यांना मला विकत घ्यायचे होते, त्यांनी मला पैसे द्यायचे होते जेणेकरून मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर व्हावे, जेणेकरून माझ्या गरिबीमुळे त्यांच्या मुलीला लाज वाटू नये. अजितने मध्येच त्यांचे बोलणे थांबवले. आई बस करा, तुम्हाला असे करण्याची गरज नाही. पण प्रियाच्या आईने त्याला शांत थांबवले. अजित शांत राहा, आम्ही मोठी माणसे बोलत आहोत. तुला आईला समजवत आहे ना. मी माझा नॅपकिन उचलला, माझे ओठ पुसले आणि पाण्याचा घोट घेतला. शांतता वाढू गेली. सर्वजण माझ्याकडे पाहत होते. प्रियाची आई आशेच्या नजरेने, प्रियाचे बाबा गर्वाने, प्रिया लाजल्यासारखी आणि अजित हताशपणे. तेव्हा मी म्हणाले, माझा आवाज आता दबलेला नव्हता, तो मजबूत, स्पष्ट आणि शांत होता. हा एक मनोरंजक प्रस्ताव आहे. प्रियाची आई खरंच खूप उदार. प्रियाच्या आईने विजयी हास्य केले. तेवढ्यात मी म्हणाले, पण मला काही प्रश्न आहे. प्रियाची आई डोळे मिचकत म्हणाली, नक्कीच, जे विचारायचे असेल ते विचारा. मी विचारले, तुम्ही मला एक माफक मासिक भत्त्यासाठी किती रक्कम देण्याचा विचार करत आहात? त्या अडखळला. सुमारे 5-6 हजार देण्याचा विचार करत आहे. मी मान हलवली. ठीक आहे, मी समजले. महिन्याला 8,000 रुपये का? तर मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून गायब व्हावे. मला हे अशा प्रकारे म्हणायचे नव्हते. नाही, मी उत्तर दिले. तुम्ही ते अगदी याच पद्धतीने म्हणालात ना. मी विचारले की त्यांनी अजित आणि प्रियाच्या घराच्या डाऊन पेमेंटमध्ये किती मदत केली होती. प्रियाच्या आईने गर्वाने मान हलवली. सुमारे 3 लाख. वा, किती उदारता. आणि हनीमूनसाठी सुमारे 1,20,000 रुपये. युरोपची सल. अविश्वसनीय. म्हणजे तुम्ही अजित आणि प्रियावर सुमारे 4,20,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुषमा गाडगी हसल्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता तेव्हा तुम्ही मागे हटत नाही. तुम्ही बरोबर म्हणत आहात. मी मागे वळून म्हणाली, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता तेव्हा तुम्ही मागे हटत नाही. पण मला एक गोष्ट सांगा सुषमाताई, त्या सर्व गुंतवणुकीने, त्या सर्व पैशांची तुमच्यासाठी काही विकत घेतला आहे का? सुषमाताई गोंधळल्या. याने तुमच्यासाठी आदर विकत घेतला आहे का? याने तुमच्यासाठी खरे प्रेम विकत घेतले आहे का? की फक्त आज्ञाधारकता विकत घेतली आहे? माझा आवाज मोठा झाला. तुम्ही रात्रभर पैशांबद्दल बोलतात. गोष्टींच्या किमतीबद्दल तुम्ही किती खर्च केला आहे, तुमच्याकडे किती आहे, पण तुम्ही एकदाही विचारले नाही की मी कशी आहे, मी आनंदी आहे का, मला काही त्रास आहे का, मला कोणत्या आदराची गरज आहे का? तुम्ही फक्त माझी किंमत ठरवली आणि स्पष्टपणे माझी किंमत दर महिन्याला फक्त 6,000 रुपये आहे. प्रियाच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मग दिनेश रावांनी हस्तक्षेप केला. मला वाटले की तुम्ही माझ्या बायकोच्या हेतूचा गैरसमज करून घेत आहात. हो का? मग त्यांचे हेतू काय आहे? मी थेट दिनेश रावांकडे पाहत म्हणाली, माझ्यावर दया करणे, रात्रभर माझा अपमान करणे, मला भीक देणे, जेणेकरून मी गायब व्हावे. दिनेश रावांचे तोंड उघडेच राहिले. अजितचा चेहरा पडला होता. मी हातातील नॅपकिन टेबलावर ठेवला आणि खुर्चीवर मागे टेकले. माझ्या मनात आता कोणतीही भीती नव्हती. मी थेट सुषमाताईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांनी 1 सेकंदासाठी माझ्या डोळ्यात पाहिले, मग अस्वस्थ होऊन नजर दुसरीकडे वळवली. त्यांना जाणवले होते की काहीतरी बदलले. मी म्हणाले, सुषमाताई, तुम्ही थोड्या वेळापूर्वी मी एक खूप मनोरंजक गोष्ट सांगितली. तुम्ही म्हणालात की तुम्ही एकट्याने संघर्ष करणाऱ्या स्त्रींचे कौतुक करता. त्यांनी हळूच मान हलवली. हो. मी म्हणाले, मग मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही कधी एकट्याने संघर्ष केला आहे का? कधी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या आदराशिवाय काम केले आहे का? कधी तुमच्या कुटुंबाच्या पैशाशिवाय स्वतःच्या हातांनी काही निर्णय घेतले आहे का? सुषमाताई अडखळल्या. माझी स्वतःची कामे आहेत. कशी काय? मी खऱ्या उत्सुकतेने विचारले. सांगा. सुषमाताईने स्वतःच्या केसांतून हात फिरवला. मी आमच्या गुंतवणूकदारांचे व्यवस्थापन करते. मी मालमत्तेशिवाय देखरेख करते. मी आमच्या व्यवसायात आवश्यक निर्णय घेते. मी मान हलवण्यासाठी तुमच्या नवऱ्याने जो व्यवसाय उभा केला, जी मालमत्ता तुम्ही विकत घेतली, तिची गुंतवणूक त्यांनी केली आहे ना. मी चुकीची आहे का? दिनेशराव चिडले. हे बरोबर नाहीये. माझी बायको देखील मी करतो तितकीच मेहनत करते. मी यावर शंका घेत नाहीये. मी शांतपणे उत्तर दिले. पण आधीपासून असलेल्या पैशांचे व्यवस्थापन करणे आणि त्याला जमिनीतून निर्माण करणे यात फरक असतो. वारसा मिळालेल्या साम्राज्याची देखरेख करणे आणि त्याला विटविट करून जोडून तयार करणे फार फरक असतो. तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुठे जात आहात? हे मला समजत नाहीये. सुषमाताई ओठ दाखवत म्हणाल्या. मी सांगते. मी म्हणालोच ना,
वर्षांपूर्वी मी 23 वर्षांची होते. मी एका छोट्या कंपनीत सेक्रेटरी होते. मी किमान वेतन कमवत होते, भाड्याच्या खोलीत राहायचे आणि मला मिळेल त्या सर्वोत्तम स्वस्त जेवण खायचे आणि मी एकटे होते, पूर्णपणे एकटी. त्या अगोदर काही दिवसात मी गर्भवती झाली आणि मुलाचा बाप निघून गेला. माझ्या कुटुंबाने माझ्याकडे पाठ फिरवली. मला निर्णय घ्यायचा होता की पुढे जायचं की हार मानायची. मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले. अजितच्या जन्मानंतर 2 आठवड्यांनी मी कामावर परतले. दिवसा एक शेजारी त्याची काळजी घ्यायची. मी दिवसा 12 तास काम करायचे. मी पाणी प्यायले पण कोणीच मध्ये काही बोलले नाही. मी फक्त सेक्रेटरी राहून थांबले नाही. मी रात्री अभ्यास केला. मी कोर्स केले. मी सार्वजनिक वाचनालयात इंग्रजी शिकले. मी अकाउंटिंग, फायनान्स, ॲडमिनिस्ट्रेशन शिकले. मी त्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ बनले जे मला कोणी शिकवले नव्हते. सर्व काही स्वतःच्या बळावर एकटीने मुलाला वाढवलं. भाडं, अन्न, औषध, कपडे सर्व काही भरत होते. सुषमाईच्या त्यांच्या प्लेटकडे एकटक पाहत होत्या, पण त्यांचे कान माझ्या बोलण्याकडे होते. त्यामुळे तिचा अहंकार कोसळायला सुरुवात झाली होती. आणि तुम्हाला माहित आहे का काय झाले सुषमाताई? मी हळूच वर चढत गेले. सेक्रेटरीतून असिस्टंट मधून कोऑर्डिनेटर मधून मॅनेजर मधून डायरेक्टर, आणि यासाठी मला 20 वर्षे लागली. 20 वर्षाचे सततचे काम, असे बलिदान ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण मी ते काम करून दाखवले. आणि तुम्हाला माहित आहे का मी आता किती कमवते? सुषमाताईने मान हलवली. 1,00,000 रुपये महिना. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. जणू कोणीतरी विश्वाचे पॉज बटन दाबले होते. अजितने आपल्या हाताखालील चष्मा खाली ठेवला. प्रियाचे डोळे मोठे झाले. दिनेशरावांनी अविश्वासाने कपाळावर आठ्या आणल्या. प्रियाची आई तर 2 डोळे उघडे ठेवून थिजून गेली. 1,00,000? मी पुनरावृत्ती केली. दरमहा जवळजवळ 20 वर्षांपासून गुंतवणुकी आणि बोनस वगळता माझ्या कारकिर्दीतील एकूण करोडो रुपयांची सकल कमाई सुषमाताईंनी अनेकदा पापण्यांची उघडझाप केली. आणि नाही, मला समजत नाहीये, तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये कमवता? नक्कीच, मी शांतपणे उत्तर दिले. मी एका मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्हसाठी प्रादेशिक संचालक आहे. मी 5 देशांच्या कामावर देखरेख करते. मी लाखो रुपयांचे बजेट व्यवस्थापित करते. मी असे निर्णय घेते ज्यामुळे दर 10,000 अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. आणि मी अशा करारावर स्वाक्षरी करते जे वाचण्यासाठी तुम्हाला वकिलांची गरज पडते. आणि मी हे दररोज करते. अजितचा चेहरा फिका पडला होता. आई, तुम्हाला कधीच का सांगितले नाही? मी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. कारण तुला जे जाणून घेण्याची गरजच नव्हती बाळा. कारण मला वाटतं की तू पैशांना नाही तर मेहनतीला महत्त्व द्यायचास. कारण मला वाटलं की तू एक चांगला माणूस बनणारा वारसदार नाही. कारण पैसा माणसाला भ्रष्ट करतो. आणि तर मला तुला भ्रष्ट होऊन द्यायचं नव्हतं. प्रिया खुसबुसली. मग तुम्ही त्या लहान अपार्टमेंटमध्ये का राहता? तुम्ही साधे कपडे का घालता? तुम्ही लक्झरी कार का चालवत नाही? मी हसले. कारण मला कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाहीये. कारण खरी संपत्ती दाखवली जात नाही. मी शिकले आहे की तुमच्याकडे जितकं जास्त असतं तितकंच तुम्हाला कमी सिद्ध करण्याची गरज पडते. म्हणूनच मी आज रात्री असे कपडे घालून आले होते. म्हणूनच मी घरी बसल्याचे नाटक केले. माझ्याकडे काहीच नाही असे तुम्हाला वाटले तर तुम्ही माझ्याशी कसे वागला हे मला पाहायचे होते. मला तुमचे खरे रंग बघायचे होते आणि ते मी पूर्णपणे पाहिले. तेव्हा प्रियाची आई लाजेने, क्रोधाने, अपमानाने लाज झाली. हे एक थट्टा आहे. जर तुम्ही इतके पैसे कमवत असाल तर मला माहीत असते, अजितला माहीत असते, कारण मी त्याला माहीत होऊ दिले नाही. मी उत्तर दिले कारण मी कधीच माझ्या नोकरीबद्दल बोलले नाही. कारण मी साधेपणाने राहते. मी जे पैसे कमवते ते गुंतवते, वाचवते आणि गुणाकार करते. मी ते दिखाऊ दागिन्यांवर किंवा महागड्या रेस्टॉरंटमध्ये शॉप करण्यावर खर्च करत नाही. निलेशराव भावांनी मुद्दाम घसा साफ केला आणि म्हणाले, तुम्ही आमच्या हेतूचा गैरसमज करून घेतला आहे. गैरसमज करून घेतला? तो कसा? मी थेट त्यांच्याकडे पाहिलं. जेव्हा तुम्ही म्हणाला की मी अजितवर भार आहे तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही मला 6,000 रुपये देऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याची ऑफर दिली तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही माझ्या कपड्यांवर, माझ्या नोकरीवर, माझ्या आयुष्याबद्दल प्रत्येक टिप्पणी केली तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? आता दिनेशराव आणि सुषमाताई दोघेही शांत उभी राहिली. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जी कदाचित कोणी तुम्हाला सांगितली नसेल. पैशाने सभ्यता विकत घेता येत नाही. पैशाने खरे शिक्षण विकत घेता येत नाही. आणि पैशाने सहानुभूती विकत घेता येत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, कदाचित खूप आहे, पण तुमच्यात ती गोष्ट अजिबात नाही. खरोखर महत्वाची आहे. सुषमाताईंनी रागाने उभ्या राहिल्या. आणि तुमच्यात आहे का?
तुम्ही आमच्याशी खोटं बोललात, तुम्ही आम्हाला फसवले, तुम्ही आम्हाला मूर्ख बनवलात. मी तुम्हाला मूर्ख बनवलं नाही. मी शांत स्वरात उत्तर दिले. ते काम तुम्ही स्वतः केले. मी स्वतः तुम्हाला तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवण्याची संधी दिली आणि तुम्ही ते उत्कृष्टपणे केले. प्रियाच्या डोळ्यात पाणी होते. सासूबाई, मला माहीत नव्हते. मला माहीत आहे की तुम्हाला माझ्या पैशांच्या बद्दल माहीत नव्हते. पण तुम्हाला माहीत होते की तुम्ही आई वडील कसे आहात, जे त्यांनी स्वतःपेक्षा कमी म्हणतात त्यांच्याशी कसे वागलात हे तुम्हाला माहीत होतं आणि तू त्यांना थांबवण्यासाठी काही केलं नाही. मी अजितकडे पाहिलं. अजित, कृपया, मला आता शांत राहण्याची गरज नाहीये. मी प्रियाच्या आईकडे पाहिलं, शेवटचे पाहिलं. तुम्ही मला 6,000 रुपये महिन्याला देऊन केली तेव्हा, पण आता मी तुम्हाला 1,00,000 काउंटरची ऑफर देते. तुम्हाला आत्ताच्या आत्ता मी 7,00,000 रुपये देते. जर तुम्ही हे सिद्ध करून शकाल की तुम्ही कधी अशा व्यक्तीशी दयाळूपणे वागला आहात ज्याच्याकडे पैसा नव्हता. प्रियाच्या आईने आपले उघडलेले तोंड बंद केले आणि काहीच म्हणाल नाही. अगदी बरोबर, मी उत्तर दिले. तुम्ही करू शकत नाही कारण तुमच्यासाठी लोकांचे मूल्य केवळ त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरलेले आहेत आणि हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी संपत्ती निर्माण केली आहे आणि तुम्ही फक्त ती खर्च करता. मी आदर कमावला आहे, तुम्ही फक्त तो विकत घेता. माझ्याकडे आत्मसन्मान आहे, तुमच्याकडे बँक खाते आहे. मी माझी जुनी पिशवी उचलली आणि त्यातून माझे काळे प्लॅटिनम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड बाहेर काढले. मी ते प्रियाच्या आईसमोर टेबलावर ठेवले. हे माझे कॉर्पोरेट कार्ड आहे, मर्यादा आहे. या संपूर्ण डिनरचे पेमेंट मोठ्या टिप्स करून टाका. एका गरीब आणि साध्या आईकडून ही भेट समजा. प्रियाच्या आईने काकड्याकडे पाहिलं जसे ते विषारी साप आहेत, काळे चमकदार, ज्याच्यावर माझे नाक खोलले होते. पद्मावती ताई, क्षेत्रीय संचालक, मला तुमच्या पैशांची गरज नाही, ती तुटक आवाजात म्हणाली. मला माहीत आहे, पण मला तुमच्या दयेची गरज नव्हती. तरीही तुम्ही मला ती रात्र दिली. हे शिष्टाचार किंवा चांगल्या वर्तनाचे एक प्रतीक मला तुम्ही हे युरोपमधील अनेक प्रवासानंतरही स्पष्टपणे शिकवले नाही. तेवढ्यात वेटर आला. दिनेश रावाने दुसरे कार्ड दिले, पण तेही डिलाईट झाले. दिनेश राव रागाने बँकेत फोन करण्यासाठी बाहेर गेले. सुषमाताई लाजेने बसून राहिल्या. मग अजितने पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवले. मी माझ्या जुन्या पर्समधून आणखी एक कार्ड काढली. हे सामान्य नव्हते, हे धातूचे बनलेले जड काळे कार्ड होते, जे जगातील 1% कमी लोकांकडे असते. सुषमाताईने ते कार्ड पाहिले. त्यांचे डोळे विस्पाटले. हे तर सेंट ऑरियन कार्ड आहे. ती कुजबुजली. बरोबर, मी उत्तर दिले. वेटरने ते काळजीपूर्वक घेतले आणि 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात तो परत आला. धन्यवाद पद्मावती ताई, सर्व काही व्यवस्थित झाले. मी उभी राहिली, माझा जुना पर्स आणि पिशवी घेतली आणि शेवटचे सुषमाताईकडे पाहिलं. रात्रीचे जेवण चविष्ट होते. जागेबद्दलच्या सूचनेबद्दल धन्यवाद आणि मला तुम्ही खऱ्या अर्थाने कोण आहात हे दाखवल्याबद्दलही मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा खूप वेळ, खूप ऊर्जा आणि भविष्यातील अनेक निराशा वाचवल्यात. सुषमाताईंच्या डोळ्यात आता फक्त राग होता. हे इथंच संपत नाही, त्या थरथरत म्हणाल्या. तुम्ही बरोबर आहात. मी हसले. मला तुम्हाला वाढदिवस, सण आणि कौटुंबिक समारंभात पाहावे लागले, पण आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं. आता मी विचार करणार नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता. मला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे की मला माहीत आहे आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी पाहून ही आठवण ठेवाल की प्रियाकडे पाहिलं. प्रिया हळूच म्हणाली, तू तुझ्या पालकांसाठी दोषी नाहीस, पण तू इतरांशी कसे वागणार हे तू नक्कीच निवडू शकतेस. लक्षात ठेव, पैसा लोकांना परिभाषित करत नाही, नम्रता ही कमजोरी नाही आणि इतरांचा आदर करण्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. आणि जर तुला मुले झाली तर तुम्ही दोघे नवरा बायको त्यांना लोकांचे हृदय पाहायला शिकवा, त्यांचे बँक खाते नाही. अजित माझ्यासोबत बाहेर आला. मी टॅक्सी बोलवली. अजितने मला मिठी मारली. आई, मला माफ कर. तुला माफी मागण्याची गरज नाही बाळा. ती तुझी चूक नव्हती, ती चूक त्यांची होती आणि थोडी माझी होती, कारण मी त्यांचा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. तुम्ही जिंकलात, मी जिंकले. मी मान डोलावली, पण मला जिंकल्यासारखं वाटत नाहीये. मी थकलेली आहे आणि तुम्ही दुःखी आहात, कारण ज्या गोष्टी मी पुष्टी करू इच्छित नव्हती तीच झाली की काही लोक कधीच बदलणार नाही. काही कुटुंब तुटलेली असतात, भरलेली असतात, भलेही त्यांच्याकडे किती पैसा असो. मी अजितला सल्ला दिला की त्याने प्रियाशी बोलावे, मर्यादा निश्चित कराव्यात, कारण जर त्याने आता हे केलं नाही तर हे पुन्हा पुन्हा होईल. मी टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी ड्राईव्ह म्हणाला की मी त्या मोठ्या हॉटेलमधून अशी बाहेर पडली जणू एखाद्या युद्धातून आत आली. मी त्याला माझ्या कथेचा एक छोटासा भाग सांगितला. मी गरीब असल्याचं नाटक केलं होतं. गरीब असल्याचं नाटक. तो मोठ्याने हसला. ते उत्कृष्ट आहे. ते लोक माझ्यासोबत वाईट वागले तेव्हा मला वाईट
असते, म्हणून मी हे खरं माझं रूप दाखवलं. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, त्याने तुम्हाला प्रसिद्ध केले की तुम्ही बरोबर होतात, नाही का? मग त्या वेळात टॅक्सी साध्या अपार्टमेंटमध्ये इमारतीसमोर थांबली. तुम्ही इथे राहता? ड्रायव्हरने आश्चर्याने विचारले. मी होकार दिला. तो म्हणाला, बहुतेक श्रीमंत लोक मागण्या भागात राहतात. मी एक सामान्य माणूस आहे, फक्त माझ्याकडे जास्त पैसा आहे. पण यामुळे वेगळी किंवा चांगली ठरत नाही. पैसा फक्त एक साधन आहे, ओळख नाही. मी त्याला भाड्यापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याला सांगितलं की त्याने आपल्या प्रामाणिकपणा जपून ठेवावा. तो दुर्मिळ आहे. मी माझ्या घरी पोहोचून शांतता अनुभवत होते. काही दिवसांनी प्रिया माझ्या घरी आली, तेव्हा मी माझ्या दागिन्याशिवाय एक साध्या कपड्यांमध्ये होते. तिने माझी माफी मागितली आणि सांगितले की तिच्या आईवडीलही गरिबीतून वर आले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी पैसा म्हणजे सुरक्षितता बनली आहे. सासूबाई, मला तुमच्याकडून शिकायचं आहे. शिकवा की सन्मानाने कसं जगायचं. मी तिला सांगितलं की मी तिला शिकवू शकत नाही, हे तिला स्वतःच शिकावं लागेल. तिला तिच्या अतिरिक्त सत्ताव्याचा आवाज ऐकावा लागेल, ज्याला तिने किती वर्ष आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी गप्प केले होते. ते निघून गेल्यावर मी साध्या घरात बसून सूर्यास्त पाहिला. मला जाणवले की खरी दौलत ही नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे, तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा किती आनंद घेता, तुम्हाला किती शांतता अनुभवते आणि तुम्ही स्वतःवर किती गर्व करू शकता. प्रियाची आई सुषमाताई आणि दिनेशराव यांच्याकडे लाखो रुपये होते, पण माझ्याकडे ही शांतता आहे, हे खरे. पण आणि अजितसाठी हे शुद्ध प्रेम होते आणि याने मला त्याच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत बनवले होते. तर मित्र आणि मैत्रिणींना, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.